नमस्कार. कसं आहे, आत्ता पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे रस्त्यावरती सगळीकडे पाणी, काही ठिकाणी खूप मोठे मोठे खड्डे, चिखल, ह्या सगळ्यातनं आपल्याला वाट काढत पुढं जायला लागतं आहे. असंच एक दिवशी ह्या सगळ्यातनं मी वाट काढत घरी आलो आणि सहज मनामध्ये विचार आला की रामाच्या काळामध्ये अयोध्येत रस्ते कसे असतील बरं. मग वाल्मिकी रामायणातल्या बालकांडाचा 5वा सर्ग, त्यातला 8वा श्लोक हा मला खूपच आवडला. तो असा आहे: राजमार्गेण महता सुविभक्तेन शोभिता मुक्तपुष्पावकीर्णेन जलसिक्तेन नित्यशः. या श्लोकाचा अर्थ असा होतो की अयोध्येतले रस्ते हे मोठे मोठे तर आहेतच, परंतु या रस्त्यांवरती पाणी शिंपडून त्याच्यावरती फुलांचा सडा पडलेला आहे. ह्याच्यावरून आपल्याला त्या काळच्या नगररचनेची थोडीशी कल्पना येऊ शकते की मोठे मोठे रस्ते होते आणि अत्यंत सुव्यवस्थित आणि सुनियोजित सगळं ते नगर होतं किंवा ते शहर होतं, याची आपल्याला कल्पना येते ह्याच्यावरून. तुम्हालाही असे रस्ते असावेत असं वाटतं का?